शासनानं वंदे मातरम हे गीत गाण्याचे आदेश दिले, मात्र बहुतांश शाळांमध्ये हे गायले गेले तर याला अपवाद पाहायला गेला, तर काही शाळांमध्ये याचं गायन करण्यात आलेलं नाही आहे। म्हणजेच शासनानं जो काही निर्णय घेतला आहे त्याला पूर्णपणे केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। आपण जर माझ्या मागे पाहत असाल तर मी छत्रपती संभाजीनगरातील शिक्षण विभाग या ठिकाणी आलेलो आहे आणि असं समजतं की बहुतांश शाळांमध्ये हे गीत गायलं गेलं आहे, मात्र काही शाळांमध्ये हे गीत गायलं गेलेलं नव्हतं। त्यामुळे ज्या ज्या शाळांमध्ये गीत गायलं गेलेलं नाही आहे तर त्या संबंधित माहिती जी आहे ती शिक्षण अधिकारी घेणार आहेत आणि त्यासोबतच त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार आहे। एकीकडे काही शाळांमध्ये हे गीत गायलं जाते, याला प्राधान्य दिलं जाते, मात्र दुसरीकडे याच आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे। तर काही जणांना विचारलं तुम्ही तुमच्या शाळेमध्ये हे गीत गाता का, तर त्यांनी उत्तर दिले हो आमच्या शाळेमध्ये आम्ही हे गीत गातो। मात्र काही जणांनी ह्या उत्तराला आम्ही गातो मात्र आम्ही तुमच्यासमोर गाणार नाही अशी देखील काही जणांनी उत्तर दिली। मात्र तुम्हाला येण्याची गरज देखील नाही, आम्ही या पद्धतीनं आम्ही आमच्या शाळेमध्ये गायन करतोय, मात्र त्या ठिकाणी कुठल्या प्रकारची प्रसिद्धीची गरज नाही असं देखील त्यांच्याकडून प्रत्युत्तर मिळालं। मात्र दुसरीकडे आपण जेव्हा चेक केलं तर हे समजले की काही शाळांमध्ये वंदे मातरम हे गीत गाण्यात आलेलं नाही आहे। त्यामुळं शासनानं जो काही निर्णय घेतला आहे त्याला केराची टोपली दाखवण्यात आलेली आहे। तर काही जणांनी हे स्पष्ट सांगितलं की आमच्यापर्यंत परिपत्रक जे आहे, आदेश जो आहे तो पोहोचलेला नाही आहे। त्यामुळे आता हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे, ज्या ज्या शाळांनी हे गीत गायलेलं नाही आहे, शासनाचा आदेश असताना निर्णय असताना देखील हा गीत गायलेलं नाही आहे, त्याला केराची टोपली दाखवली आहे। त्यामुळे त्या शाळांवर काय कारवाई केली जाते, कारण शिक्षण अधिकाऱ्यांकडून कळतं आहे की त्या शाळेंवर कारवाई केली जाणार, मात्र मुख्यतः फक्त बोललं जाते की मुळात कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।